तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। जळगाव जामोद तहसीलचे विद्यमान दंडाधिकारी तथा तहसीलदार पवन पाटील यांचे विरुद्ध जळगाव जामोद वकील संघाच्या वतीने नुकतेच उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले आहे। तहसीलदार पवन पाटील हे एकाच दिवशी 40 ते 50 महसुली प्रकरणे सुनावणीसाठी ठेवतात, मात्र पक्षकारांना त्यांची बाजू मांडण्यासाठी पुरेसा वेळ दिला जात नाही। तसेच सुनावणीसाठी गेल्यानंतर तहसीलदार वकिलांना अपमानास्पद वागणूक देतात व मनमानी कारभार करत असल्याचा आरोप वकील संघाच्या वतीने करण्यात आला आहे। निवेदनातून करण्यात आला, मात्र तहसीलदार पवन पाटील यांनी त्यांच्यावर केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत। या संदर्भात तहसीलदार पवन पाटील यांनी MCN न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत या संदर्भात खुलासा केला। त्यांनी आपल्यावर वकील संघाने केलेले आरोप निराधार असून खूप मोठ्या संख्येने महसुली प्रकरणे दाखल होत आहेत आणि आठवड्यातून 3 दिवस सुनावणी ठेवली जाते। प्रत्येक सुनावणीला 20 ते 25 प्रकरणे सुनावणीस ठेवली जातात व पक्षकाराला त्यांची बाजू मांडण्यासाठी पुरेसा वेळ दिला जात असल्याचा खुलासा यावेळी केला आहे। मात्र काही प्रकरणात वकील पत्र सादर केले नसताना निर्णय देण्यासाठी आवाज वाढवून दबावतंत्राचा वापर करत असल्याचा आरोप देखील त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला। कोणीतरी मिठाचा खडा टाकून वातावरण बिघडवण्याचं काम करत असल्याचं तहसीलदार पवन पाटील यांनी म्हटलं आहे। MCN न्यूज मराठीकरिता शिवाजी पैसोडे, जळगाव जामोद। सर, वकील संघ बार काउन्सिल जळगाव जामोद यांनी उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद यांना नुकतेच निवेदन सादर केले आहे व निवेदनात असे नमूद केले आहे की तहसीलदार एकाच दिवशी महसुली प्रकरणे 40 ते 50 ठेवतात व सुनावणीसाठी ठेवल्यानंतर त्यांच्या पक्षकारांना बोलण्यासाठी, बाजू मांडण्यासाठी पुरेसा वेळ दिला जात नाही। काय सांगू शकाल सर? महसूल प्रशासन हे शासनाचा कणा आहे। महसूल प्रशासनाकडे नागरिकांचे, शेतकऱ्यांचे वेगवेगळ्या विषयांसंदर्भात मोठ्या प्रमाणावर निवेदनं, प्रकरणं प्राप्त होत असतात। हो, हे खरं आहे की आमच्याकडे साधारणतः दिवसाला 30 ते 35 प्रकरणं आम्ही आठवड्यातून किमान 3 दिवस चालवत असतो आणि पण मात्र आम्ही 30 ते 35 जरी प्रकरणं असली तरी प्रत्येक प्रकरणाला पुरेसा वेळ देण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करतो। त्यांचे म्हणणं पूर्णपणे ऐकून घेत असतो। प्रकरणं मात्र आमचे आणि मान्य महसूल मंत्र्यांनी देखील शेतकऱ्यांचे प्रश्न जे आहेत ते लवकरात लवकर सोडवण्याबाबतचे निर्देश दिलेले आहेत। त्यामुळे आम्ही त्यांच्या आदेशाप्रमाणे सध्या तरी कार्यरत आहोत। बार काउन्सिल संघाने असा पण आरोप केला आहे की तहसीलदार त्यांना अपमानास्पद वागणूक देतात। काय सांगू शकाल? नाही, असं काही मला वाटत नाही, कारण मागच्या 1.5 वर्षापासून मी जळगाव जामोद येथे कार्यरत आहे आणि आतापर्यंत वकील संघ आणि आमचे संबंध चांगलेच राहिलेले आहेत। वकील संघानेही आम्ही त्यांच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांबाबतचे, जमिनीबाबतचे जे वादविवाद आहेत ते त्यांच्या मदतीने आम्ही सोडवलेले आहेत। त्यांनीही वेळोवेळी याबाबतचे कौतुकच केलेले आहे। काही ज्येष्ठ वकील असतील त्यांनी कार्यपद्धतीबद्दल नेहमी कौतुकच केलेले आहेत, परंतु हे मात्र खरं आहे की मागच्या काही 8 ते 10 दिवसापूर्वी या सगळ्या गोष्टींमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम काही लोकांकडून झालं। असेच मागच्या आठवड्यात नेहमीप्रमाणे सुनावणी घेत असताना वकीलपत्र दाखल नसताना आवाज वाढवून दबावतंत्राचा वापर करण्याचा प्रयत्न काही वकील महोदयांकडून करण्यात आला, पण निश्चितच समोरच्या पक्षकाराच्या वकील महोदयांनी त्यास आक्षेप घेतला आणि त्यामुळे वकीलपत्र नसताना आमच्यासमोर सुनावणीसाठी येऊ नये अशी भूमिका आम्ही तेव्हा घेतलेली होती। आतापर्यंत आणि त्यानंतर देखील तो विषय संपल्यानंतर आम्ही नेहमीप्रमाणे त्या वकील महोदयांचेही 2 प्रकरणांची सुनावणी त्यांचे वकीलपत्र दाखल करून घेतलेली आहे आणि त्यांच्या सोयीप्रमाणे त्यांना पुढील तारीख देण्यात आलेली आहे। आतापर्यंत वकील संघाने आम्हाला शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात चांगली मदतच केली आहे आणि यापुढेही वकील संघाकडून सहकार्याची आम्हाला अपेक्षा आहे। ओके, थँक्यू सर।